महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्न करीतच आहे। मात्र शासनाबरोबर पोलीस यंत्रणा, पत्रकार, समाजसेवक, राजकीय व्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले। अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या। वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची, योगदानाची योग्य दखल घेऊन त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले। अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या या सोहळ्याला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते। महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या मोनिका अवचटकर, कला क्षेत्रातील अंकिता राऊत, क्रीडा क्षेत्रातील प्रियंका गुंजाळ, सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखवणाऱ्या मिनल राणे, तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत रुचिका शिर्के यांना पुरस्कार देण्यात आले। ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी जर शिवबा जन्माला घातला नसता तर आपण या ठिकाणी नक्कीच बसलो नसता असं मला वाटते। आपण या पवित्र ठिकाणी आपण आहोत। महिलांचा जर आपण सन्मानच म्हटलं तर सावित्रीबाई फुलेंनी 1828 ला महिलांची पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली होती। जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घातला होता। म्हणजे आपल्याकडे हा पूर्व इतिहास आहे। देशाच्या आपल्या राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहेत। आणि या ठिकाणी मला एक सर सांगायला असा आनंद होतो की आपल्याला पण माहित आहे माझ्याकडे 19,600 बचत गट आहेत आणि त्या बचत गटांच्या महिला, मी आता मॅडमला तेच म्हणत होतो, माझ्या बचत गटाच्या महिला माझ्या म्हणजे प्रियदर्शनी मोरे मॅडमच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या ह्या प्रत्येक ठिकाणी दिवसभर बोलू शकतात आणि नुसतं बोलणार नाही तर त्याच्याकडून काहीतरी नक्कीच आपल्याला घेण्यासारखं असते। यामध्ये सर आपल्याला माहित आहे मग कुठलाही कार्यक्रम असो की आमच्या महिला पुढे असतात, मग लाडक्या बहिणीचा असो का कुठलाही कार्यक्रम असो, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गटाचा आम्ही जर आवाज दिला, साहेब मला आम्ही सांगतात अहो आपला कार्यक्रम आहे, आम्हाला कोण येणार आहे, तर आम्ही सांगतो किती आमच्या भगिनी किती येणार सांगा तुम्ही आम्हाला। नुसता आवाज जर दिला मोरे मॅडमनी तर आम्ही 25,000 काही 50,000 सुद्धा महिला हजर होतात। हेच जर पुरुषाला सांगलं तर 25 पुरुष गोळा करणं आम्हाला अवघड होते। म्हणून या ठिकाणी मला माझ्या भगिनीबद्दल तो अभिमान वाटतो। 19,000 बचत गटामध्ये सर आपल्याकडे 406 कोटी रुपये आपण या वर्षामध्ये त्याला आपण बँकेचं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे। आमचे 30,000 60,000 आमचा जो शासनाचा जरी आम्ही काही निधी उपलब्ध करून देत असतो रिव्हॉल्विंग फंड म्हणून, तरी त्यापेक्षाही जास्त आणि परतफेडीची सर 99% परतफेड असलेली एकमेव संस्था असेल देशामध्ये जिथे महिला बचत गट आहे। त्यामुळे महिलांचा सन्मान नक्कीच करण्यासारखं आहे सर। आपल्याला पण माहिती आहे मी जिल्हाधिकारी साहेब, डीसीपी साहेब जवळपास सोबतच असतो। आम्हाला प्रत्येकाला आमच्या डिपार्टमेंटमध्ये काय चालू आहे ते माहित असते आणि त्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी साहेब, डीसीपी साहेब तेच म्हणत असतात की एवढं अविरत काम करणारे आणि सपोर्ट देणारा जो प्रवर्ग आहे महिलांचा तो नक्कीच आपल्या जिल्ह्यामध्ये खूप उत्तम आहे सर। भाजीपाला असेल, सेंद्रिय शेती असेल, त्यानंतर सर सॅनिटरी पॅडचा आपल्याला बघितलेलंच आहे आपण, म्हणजे आपला याला कार्यक्रम झाला होता मागवलेला आणि त्यानंतर सर गणपतीच्या मूर्तीचं यावर्षी मागच्या वर्षी आपण पेन मध्ये 4.5 ते 5 कोटी रुपये आपण एक्सपोर्ट केला। तयार तर भरपूर होते पण एक नवीन आपण आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला मानांकन GI मानांकन मिळवून दिलेलं आहे। त्यामुळे आपल्याला साहेबांची सुद्धा खूप त्यामध्ये मदत मिळत असते। आता नवीन एक आपण उपक्रम घेतलेला आहे सर, आपण आपल्या नेतृत्वाखाली महिला बचत गटांना बांबू लागवडीचं प्रशिक्षण देणे आणि रोजगार हमीमध्ये त्यांना रोजगार निर्मिती करून देणे, त्यांना जागा निर्मिती करून देणे आणि म्हणजे एक रोजगार द्यायचा, दुसरीकडे ग्रामपंचायतीची जागा द्यायची किंवा फॉरेस्टची जागा द्यायची, रोपं वाढवायची आणि तुम्ही तुमच्या शेतीमध्ये किंवा सरकारी शेतीमध्ये लावून परत त्याचं रोजगार निर्मिती द्यायचा आहे। म्हणण्याचा उद्देश एकच आहे सर की बाकीचे होमस्टेचा, आता होमस्टेचा आम्ही नवीन 2-3 दिवसामध्ये करतोय की होमस्टे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून देते आणि हे एक उत्तम उदाहरण आपल्यासाठी आणि मला वाटते महिलांचा आपल्या यामध्ये खूप मोठा सहभाग आहे। आपल्याकडे सर मुलगी जन्माला आल्यानंतर आपण
त्याच्या खात्यावर 5,000 रुपये लेट लाडकी योजनेखाली टाकत असतो आणि त्याच्या 18 वर्षाला त्यांना त्याचा जो म्हणजे 1 लाख रुपयाचा 1 लाख. आता हा जो कार्यक्रम 18 वर्षापासून राबवतात, SP साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या आजच्या 5 जणी धरून एकंदरीत 90 आमच्या भगिनी आहेत, तेजस्विनी भगिनी. मला वाटतं या सर्वांचं एक आपण छान कंपायलेशन करूया आणि एक चांगलं आपण पुस्तक तयार करूया आपल्या रायगड तेजस्विनी भगिनी म्हणून किंवा रायगड तेजस्विनी नावानं. याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी मी आपल्या DY मॅडमला सांगतो आणि आपण कंपायलेशन करा, त्याला चांगल्या पद्धतीनं प्रिंट करून घेऊ, चांगल्या क्वालिटीची प्रिंट घेऊ, आपण CSR मधून त्याची प्रिंटिंग करून घेऊ आणि आपण ते पब्लिश करूया. आतापर्यंत 90 भगिनींचं आपण म्हणजे ते एक आपल्याला चांगलं रेकॉर्ड राहील. आणि या 90 जणींपैकी जवळपास सगळ्याच त्यांचं जे कार्य आहे ते काही सर्वसाधारण नक्कीच नाही, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी कार्य करतात. आजच्या ज्या 5 आमच्या भगिनी, त्या 5ही भगिनीचं जर आमचं एका पेपरवरती किंवा एका मोठ्या अशा पडद्यावरती जर 5ही भगिनींचं आमच्या जर चित्र रेखाटायचं, ते काय काम करतात ते चित्र किती सुंदर होईल. एक आमची महिला भगिनी पोजवर चढलेली आहे, दुसरी आमची महिला भगिनी कुठल्या तरी एक इंडियन क्लासिकल नृत्य करत आहे, तिसरी आमची महिला भगिनी ऍक्सिडेंट मधल्या लोकांना वाचवत आहे, चौथी आमची महिला भगिनी शेतामध्ये हळदीची लागवड करत आहे, बरोबर आहे. आणि पाचवी आमची महिला भगिनी जी आहे ती लाठी काठीचं प्रशिक्षण देत आहे. असे चित्र आपण जर कल्पना करून काढलं तर हे या वर्षीचं असं चित्र आहे. असे दरवर्षीचं एक चित्र होऊ शकते. असे तुमच्या 18चे 18 चित्र होऊ शकतात की तुम्ही काय पद्धतीने कोण्या वर्षी काम केलंय. निश्चितपणाने किती भाऊक असं चित्र असेल. आणि जी जुनी म्हण होती की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारेल. पाण्याची दोरी तर आहेच आहे आमच्या माता भगिनींच्या हाती. आता तिजोरीची चावी पण तिच्या हाती आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं जे काही आर्थिक शिक्षण होते, फायनान्शियल लिटरसी होती, ती खूप महत्वाची आहे. आज म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये DRG मॅडमच्या जवळपास म्हणजे 19,000 महिला बचत गट आहेत. महिला आर्थिक विकास मंडळाचे 15,000 आहेत. आपल्या रायगड सहकारी बँकेची मला वाटतं असेच काहीतरी त्यांचे 20,000 आहेत. म्हणजे एवढी बचत गटांची संख्या आहे. आणि ह्या सर्व आमच्या महिला भगिनींची एक आर्थिक त्यांची शिकवण, त्यांना अर्थार्जन कसं करायचं, आलेला पैसा सांभाळून कसा ठेवायचा, पैसा चांगल्या कामाला कसा लावायचा, या सगळ्या गोष्टी शिकत आहेत. निश्चितपणानं ही बचत गटाची संकल्पना देशामध्ये भविष्यासाठी क्रांती करणारी आहे, मला वाटते. निश्चितपणानं क्रांती करणारी आहे. आता शिवसाहेबांनी सांगितलं की 1 हात दिली तर 20-25 हजार महिला येतील आणि 10 हात दिल्या तरी 25 पुरुष येत नाही. म्हणजे किती कोण रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार किती कोण आहे. तर जे जबाबदार आहे ते तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्स देतात आणि तुमच्या हातीला ओ देतात. पुरुषांच्या बाबतीत ठीक आहे, त्यांचे कामं वेगळे असतील, हरकत नाही. परंतु निश्चितपणानं आमच्या माता भगिनी ह्या जास्त जबाबदार असतात. त्यांना सुरुवातीपासूनच जबाबदारी पेलण्याची, कुटुंबाला पुढे नेण्याची आणि कुठली गोष्ट काळजीपूर्वक समजून उमजून करण्याची ही त्यांच्यामध्ये गुणवत्ता असते आणि निश्चितपणाने त्या चांगलं घर चालवतात. श्री प्रकाश सोरवडकरजी यांच्या नेतृत्वाखाली काम होत आहे. श्री राजन आहेत, प्रफुल्ल, हर्षद, राजेश गोष्टेवार, निखिल, श्रीमती सुवर्ण दिवेकर, सर्वच मंडळी जी आहेत. आपण एक आगळा वेगळा असा हा उपक्रम दरवर्षी करतात. मला मागच्या वर्षी पण या प्रोग्राम मध्ये सहभागी होता आलं. 18 वर्षामध्ये दरवर्षी 5 महिला असं करून आतापर्यंत आपण 90 महिलांचा सन्मान केला. आणि या 90 महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्या ठिकाणी काम करतात. खरं वास्तविक म्हणजे या ठिकाणी एका महिलेचा सन्मान झाल्यानंतर फक्त त्या महिलेचा सन्मान झाला आणि विषय संपतो असं होतं का? तर अजिबात नाही. ह्यातून काय घडतं तर या ठिकाणी ज्या महिलेचा सन्मान होतो ती महिला ज्या सोसायटीमध्ये, ज्या गावामध्ये राहत असते त्या भागातल्या इतर महिलांना, येणाऱ्या पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्यांना ती इन्स्पायर करत असते, त्यांना प्रेरणादायक असतं. असं पण होऊ शकतं की आपल्याच म्हणजे चौची एक महिला जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या लांब पर्यंत पल्ला काढते. 8.5 लाख फॉलोअर्स मिळवणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. मला असं वाटतं की म्हणजे आज आमच्या या ताईंनी जर म्हणजे एक मेसेज टाकला तर 8.5 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
मला असं वाटतं की आज या निमित्तानं जो सन्मान आपला होतोय आहे, तर त्या निमित्तानं आपणही अशा काही गोष्टी त्यावरती पोस्ट करा की या निमित्तानं आपल्याला खूप चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि महिलांच्या म्हणजे याच्यासाठी पुरस्कारासाठी जर आपल्याला जे जे काही टाकता येईल. काबिल समजलं आणि ह्यामध्ये निवड केली माझी आणि खूप छान वाटतं मला की एवढ्या दिग्गज मान्यवरांच्या सोबतीने बसण्याची संधी दिली. आणि बाहेर आपण जे पण काय काम करतो ते बाहेरच्या लोकांसाठी असतं, पण आपला तिथे जन्म झालाय अलिबागमध्ये, तिथे पुरस्कार म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आणि खूप चांगली गोष्ट आहे की मला अलिबागमध्ये तुम्ही येऊन पुरस्कार दिला आणि माझी निवड केली त्या पुरस्कारासाठी. खूप जास्त छान वाटतंय. आणि माझ्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मी डान्स मध्ये माझं प्रोफेशन सुरू आहे. मला नृत्याची फार जास्त आवड आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून मी काम करते आणि पहिले शोज केले, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स केले आणि मग व्हिडिओ अल्बम्स मध्ये आदिकोळी नृत्य स्पेशली जास्त फेमस आहे. युट्यूबवरती मिलियन्स मध्ये त्याला व्ह्यूज आहेत आणि बाकी सुद्धा करते सोशल मीडियावरती काही रील्स थ्रू वगैरे किंवा अल्बम्स थ्रू वगैरे माझे 8.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आणि अलिबाग मधून खूप जास्त सपोर्ट मिळतो, त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे. खूप छान वाटतं मला आणि असा सपोर्ट नेहमी राहू दे. मला असं पुढे जायला खूप जास्त प्रोत्साहन मिळू देत अलिबागकरांकडून आणि तुमच्याकडून. आणि बस जास्त काही सांगणार नाही आणि खूप जास्त आभार तुमच्याकडे. आणि ध्येयामुळे मिळाले. त्यांचं हे ध्येयच आहे की तळागाळातल्या प्रत्येक जणींना शोधून त्यांना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची. हे जे ध्येयांनी पचडलेली ही संस्था आहे आणि त्यांची जी टीम आहे त्यांना पहिलं प्रथम नमस्कार करते. कारण हे माणूस कार्य करतो पण त्याच्या कार्याला जर का थाप नसेल तर त्याला उत्साह मिळेल आणि जर उत्साह असेल तरच ती व्यक्ती किंवा कोणी असेल ते पुढे प्रगतीपथावरती जायला त्याला रस्ते मोकळे असतात. या अशा संस्थेला खरंच मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सोनवडेकर सर यांनी म्हणजे 2-3 वेळा त्यांनी फोन केले. आम्ही म्हणजे शेताची कामं किंवा इतर कामं असल्यामुळे त्यांचा फोन उचलला गेला तरी सुद्धा पाठपुरावा करून त्यांनी म्हणजे या तेजस्विनी पुरस्कारामध्ये सहभागी व्हा आणि तुमचा पुरस्कार स्वीकारा. ज्या तुम्ही त्या कर्तृत्ववान ज्या महिला आहेत किंवा त्यांच्या पाठीवर त्यांच्यामुळे जे काय होत आहे त्यांना एक समाजासमोर आणण्याचं काम ते करतात आणि त्याच्यासाठी ही तळमळ आहे. प्रत्येकीला फोन मला तर वाटतं सगळ्यांना त्यांनी फोन आवर्जून करून सगळे पेपर्स द्या किंवा तुमचे फोटोज द्या हे सांगितलं असेल. आता माझी ओळख करून द्यायची म्हटलं तर एक मी शेतकरी आणि सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाले. लग्नानंतर परिस्थिती चांगली होती पण काही कारणास्तव जरा ढासळली आणि लहान मुलं असल्यामुळे जर आपण मुलांना सांभाळून बाहेर कसं पडायचं आणि काय आपलं उदरनिर्वाह कसं करायचं याची जी अडचण होती त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे आपण बाहेर पडणार कारण जर म्हटलं की मी शिकलेले आहे गावच्या ठिकाणी काय करणार हे सगळ्यांना मोठा प्रश्न असतो. मुंबई ठिकाणी आम्ही कुठलंही काम करू शकतो पण ग्रामीण भागामध्ये शक्य नाही. ते कसं करायचं महिलांनी काम आणि काय करायचं काम. तर मला तर वाटतं आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या वस्तू गावातल्या ग्रामीण भागामध्ये लक्षात घेऊन आपल्या गरजा घेऊन लक्षात जर आपण त्याच्यावरती जर का मनोगत ऐकलं आणि त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून कशी प्रगती केलेली आहे ते सांगितलं. त्या विभागाची प्रमुख म्हणून मी जिल्ह्याचे काम करते आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जी गरीबातील गरीब कुटुंब आहेत गावांमधली ग्रामीण भागामधली त्या कुटुंबातल्या महिलांना प्रवाहात आणणं, त्यांना बचत गटांच्या चळवळीमध्ये सहभागी करून घेणं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करतो. याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात असं होतं की फक्त व्यवसाय करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यायचो पण नंतर लक्षात आलं की व्यवसाय हा तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा त्यांच्या दैनंदिन गरजा भागल्या जातील, दैनंदिन अडचणी सोडवल्या जातील आणि त्यानंतर म्हणून शासनानं धोरण 2019 पासून बदललं आणि आता जो निधी दिला जातो फिरता निधी किंवा समुदाय गुंतवणूक निधी जो पहिल्या टप्प्यावरती 30,000 दिला जातो, नंतर 60,000 दिला जातो आणि नंतर मग बँकेचं कर्ज दिलं जातं. तर हा निधी या महिलांना त्यांच्या दैनंदिन अडचणी भागवण्यासाठी म्हणजे कुणाला आरोग्याचा प्रश्न आहे, दैनंदिन कुटुंबातले इतर काही अडचणी आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, घर बांधायचं आहे, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्या वापरू शकतात. म्हणजे त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या त्यानंतरच त्या व्यवसायामध्ये आपल्या आर्थिक सक्षमता साध्य करू शकतील हा त्याच्या मागचा हेतू आहे. तर फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी आणि अगदी जे बचत गटामध्ये सहभागी झालेल्या महिला आहेत आणि त्यातही दुर्बल आहेत म्हणजे अपंग आहेत, अनुसूचित जाती जमातीतल्या महिला आहेत त्यांना विशेष निधी परत 1.5 लाखाचा जोखीम प्रवणता निधी म्हणून दिला जातो.
या वेगवेगळ्या माध्यमातून त्या महिलांनी आपल्या गरजा भागाव्यात आणि नंतर मग व्यवसायामध्ये उतरून आर्थिक सक्षमीकरण साध्य करावं हा हेतू आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये बचत गटांची चळवळ 2019 पासून मोठ्या प्रमाणावर आली. तसं तर 1998 पासून वेगवेगळ्या माध्यमातून गट कार्यरत आहेत, पण 19 नंतर हे त्याला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं. आणि आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचे बचत गट काम करत आहेत. म्हणजे अगदी पेंटचा गणपतीचा व्यवसाय असो तिथपासून ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये कपडे प्रोव्हाइड करणारा असो किंवा तांब्याच्या वस्तूंच्या मोठं मार्केट मिळवणं असो किंवा जे आपण भरडधान्य म्हणतो किंवा मिलेट म्हणतो जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकतात त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ विक्रीचा व्यवसाय असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे बचत गट कार्यरत आहेत. मी परवा प्रेस असोसिएशनची मंडळी मला भेटायला आली होती, त्यावेळी एक उदाहरण सांगितलं. आपल्या खालापूर तालुक्यातले एक ताई आहेत, कातकरी ताई आहेत, भारती कातकरी असं त्यांचं नाव आहे. त्या लाडू बनवायच्या आणि त्यांना ताज हॉटेलची ऑर्डर मिळायची आणि त्यामुळं त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे ते स्टँडर्ड किती मेंटेन करावं लागतं. आपल्या एक आदिवासी ताई अशा पद्धतीने व्यवसाय करतात आपल्या बचत गटाच्या माध्यमातून. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जे आपल्याला यशस्वी उदाहरण म्हणून समोर आणता येतील. आणि आता जसं ताई म्हणाल्या राणीताई की एकटी महिला असा म्हणून उपयोग नाही, तर अशी मॅक्सिमम उदाहरणं बऱ्याच इतर महिलांपर्यंत पोहोचली पाहिजेत जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल आणि त्याही या चळवळीमध्ये येतील. तर प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून हे काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे असं आपण म्हणू शकतो निश्चितपणे, कारण हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने आपण घेतलेला आहात. मला अलिबाग प्रेस असोसिएशन तेजस्वी पुरस्कार दिल्यावर प्रथम सर्वांचे आभार मानते. मी MA आहे प्लस लॅटिकाटी, मार्शल आर्ट, कराटे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डिग्री घेऊन मुलं घडवली आहेत. माझे विद्यार्थी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले आहेत, अनेक पदक मिळवलेली आहेत. त्याचबरोबर जे शालेय स्कूल गेम ज्या असतात मार्शल आर्टच्या, त्या अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील एक विद्यार्थी माझ्या राष्ट्रीय स्तरावर सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. आणि हे काम करत असताना ग्रामीण भागातल्या मुलांचे मला एक वेगळेपणा जाणवलं. तिथे जाऊन मी ट्रेनिंग दिलं, त्या मुलांना घडवले. त्याचबरोबर गोवा येथे 37 नॅशनल गेम ज्या गव्हर्नमेंटच्या झाल्या, त्यात अलिबाग तालुक्यातील वर्सोल येथील गावातला मुलगा ब्रॉन्झ मेडल त्याने आपल्याला मिळवलेले आहे. आता उत्तराखंडमध्ये झाल्या, त्याच्या आधी गोव्याला झाल्या, तिथे गोल्ड मेडलिस्ट मुलगा असं मिळवलं. त्याला 7 लाख शिष्यवृत्ती आपल्या गव्हर्नमेंटकडनं मिळते. सिल्वर मेडलला 5 लाख मिळते आणि ब्रॉन्झ मेडलला 3 लाख. त्या 3 लाख मुलाच्या आपल्या वर्सोल येथील गावातील मुलांनी मिळून घेतलेलं आहे. तेव्हा आपल्याला असं आणखी प्रोत्साहन मिळतं. आणि अलिबाग प्रेस असोसिएशनचा हा दुसरा कार्यक्रम आहे. मी मागच्या वर्षी यांच्या कार्यक्रमाला हजर होते. यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे ज्यांना नेहमीच ग्लॅमर मिळतं किंवा ज्यांचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचतं अशा महिलांना शोधतात, ज्या समाजाच्या एकदम तळागाळामध्ये आहेत आणि आपलं काम प्रामाणिकपणे करतायत अशा महिला शोधण्याचं महत्वपूर्ण काम हे गेले सातत्याने करत आहे. हे 18वं वर्ष आहे या पुरस्काराचं. मी मागच्या वर्षी त्यांना म्हणतो की आता तुम्ही जे पुरस्कार करतात या महिला आमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचतात. नंतर यांनी पुढे आणखी काम वाढतं. असं एखादं पुस्तक तुमच्या प्रेस असोसिएशनचं करावं की ज्याच्या योगे या पुरस्कारची महिलांची माहिती सर्वदूर पोहोचेल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या महिलांच्या संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असते. मी या बाकीच्या महिलांना सांगेन की तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करताना आमच्या या योजनांसाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रचार प्रसार करावा. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.